रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। मी प्राध्यापक विश्वनाथ उंद्रे आपले या व्हर्च्युअल सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्र हो, आपण आज 12वी राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। लोकशाही रचनेमध्ये वैचारिक विविधता असलेली आपणास दिसून येते। या वैचारिक विविधतेमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय विविधतेचा समावेश होत असलेला दिसतो। त्यात धर्म, गरिबी, निरक्षरता, लोकसंख्येचा दबाव यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झालेली आहे। त्यातच शेतकरी आंदोलनं, विद्यार्थ्यांची आंदोलनं, जातीय आंदोलनं, दंगली आणि जातीय हिंसाचार, त्याचबरोबर सुशासन आणि कायदा अंमलबजावणीतील कमतरता यामुळे भारतात सार्वजनिक अराजकता, त्याला आपण पब्लिक डिसऑर्डर असं म्हणतो, पब्लिक डिसऑर्डर झालेले आपणास दिसून येते। खरं तर शांतता आणि सुव्यवस्था राखणं हे राज्याचं महत्त्वाचं कर्तव्य असतं, प्राथमिक कार्य असतं। त्यातून राज्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय एकात्मता प्रस्थापित करणे आणि राज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था अबाधित कशा पद्धतीने राहील यासाठी राज्य लक्ष ठेवण्याचं काम करत असतं। या प्रकरणामध्ये आपण राष्ट्रवाद आणि राज्य, राष्ट्रीय एकात्मता व त्यापुढे असलेली आव्हाने याबाबत विचार करणार आहोत, माहिती पाहणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा आहे राष्ट्र। राष्ट्र हा एकतेच्या भावनेने बांधलेला समुदाय असतो। त्यामध्ये स्वतःची वेगळी सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक ओळख असलेला हा समुदाय स्वतःचे वेगळेपण प्रस्थापित करू इच्छित असतो। त्याचबरोबर समान धर्म, समान संस्कृती, समान वंश, समान भाषा, समान इतिहास यातील समानतेमुळे या समुदायामध्ये एकतेची किंवा आपण त्याला एकात्मतेची भावना निर्माण होत असलेली आपणास दिसून येते। तरच खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण होत असतं। दुसरा आहे राष्ट्रवाद।
राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना असते. त्यातच स्वतःच्या या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव प्रत्येक घटकाला होत असलेली दिसून येते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायांमध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. म्हणजेच राष्ट्राविषयी आपली आत्मीयता या घटकांमुळे खऱ्या अर्थाने निर्माण होत असलेले आपण असं दिसून येते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे स्वयंनिर्णय. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, तेव्हा ती आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जात असते. म्हणजेच राज्य निर्माण होण्यासाठी राज्यातील लोकांमध्ये स्वयंनिर्णयाचे तत्व म्हणजेच आपलं सरकार कोणतं असावं, आपलं शासन पद्धती कोणती असावी हे ठरविण्याचा अधिकार लोकमताला, जनतेला असणे याला स्वयंनिर्णयाचा हक्क असे म्हणतात. आणि या स्वयंनिर्णयाच्या हक्कातून राज्याच्या निर्मितीची आस निर्माण होत असलेली आपणास दिसून येते. त्यानंतर राज्य. राज्य निर्माण होण्यासाठी 4 घटकांची आवश्यकता असते. ते 4 घटक म्हणजे लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व. 12वीच्या पुस्तकामध्ये नवीन अभ्यासक्रमामध्ये स्वतंत्र न्यायमंडळ, शासनाऐवजी स्वतंत्र न्यायमंडळ या घटकाची तरतूद केलेली आहे. या 4 घटकांपैकी एक घटक जरी नसला तरी देखील राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून राज्य निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून राज्याच्या निर्मितीसाठी या 4 घटकांची आवश्यकता असते आणि हे 4 घटक असेल तरच राज्य निर्माण होत असतं. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रीय एकात्मता ही अमूर्त संकल्पना आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक एकता वृद्धिंगत करत असते. म्हणजेच समान संस्कृतीचे लोक, समान राजकीय भावना असलेले लोक, सामाजिक भावना असलेल्या लोकांमध्ये एकतेची भावना पटकन निर्माण होत असते. म्हणजेच त्यांच्यामध्ये आपण एक आहोत ही भावना जर निर्माण झाली तर या भावनेतून राष्ट्रीय एकात्मता खऱ्या अर्थाने निर्माण होत असलेली आपण असं दिसून येते. त्याला राष्ट्रीय एकात्मता असं म्हटलं जातं. राज्याची भूमिका. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही मूल्य, त्याचबरोबर आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन ही उद्दिष्ट राज्याची भूमिका स्पष्ट करणारे घटक आहेत किंवा स्पष्ट करते.
राज्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपल्याला पुढील मुद्दे पाहावे लागणार आहेत, तरच राज्याची भूमिका खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत होईल, ज्ञात होईल. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे शांतता आणि सुव्यवस्था. राज्याचं मुख्य कार्य असतं, राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे राज्याचं मुख्य काम असतं. त्याचबरोबर राज्याचा आणखी एक हेतू असतो, आपल्या देशावर कोणत्याही संकट आलं तरी त्या संकटापासून संरक्षण करण्याची भूमिका राज्याला पार पाडावी लागत असते. ही संकट आंतरराष्ट्रीय असेल किंवा देशांतर्गत परिस्थितीमुळे राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व धोक्यात आलेले असेल तरी देखील राज्य आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं महत्त्वाचं काम पार पाडत असतं. म्हणजेच आपल्या देशाचं अस्तित्व टिकवून ठेवणे, संविधान टिकवून ठेवणे आणि राजकीय व्यवस्था टिकवून ठेवणे ही या ठिकाणी राज्याला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. दुसरं आहे आर्थिक प्रगती. आपल्या देशाची जर प्रगती झाली तर देशातील लोकांची राहणीमानाचा दर्जा उंचावेल, हा त्यामागचा हेतू असतो. मग देशाची औद्योगिक प्रगती झाली पाहिजे, कृषी क्षेत्रामध्ये प्रगती झाली पाहिजे. या प्रगतीबरोबरच आर्थिक प्रगतीसाठी राज्य वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत असते. त्यातून आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक वाढ, त्याचबरोबर लोकांचे आर्थिक हित साध्य होत असतं. यामध्ये राज्याची भूमिका महत्त्वाची असलेली आपण असं दिसून येते. राज्याने उद्योगधंद्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक अशा प्रकारची परिस्थिती जर उपलब्ध करून दिली तरच खऱ्या अर्थाने विकास होत असतो आणि त्यासाठी राज्य नेहमी प्रयत्नशील असते. तिसरं आहे राष्ट्र उभारणी. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता असते. मग समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याला घ्यावी लागते. कारण राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा जवळचा संबंध हा राष्ट्र उभारणीशी असतो आणि म्हणून राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याबरोबरच समाजामध्ये जी विविधता आहे ही विविधतेतून एकता निर्माण करण्याचं काम देखील राज्याला करावं लागतं. कारण त्याचा राष्ट्र उभारणीशी महत्त्वाचा संबंध असलेला आपण असं दिसून येतो. चौथा आहे शासन. समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग असणं हे सुशासनाचं महत्त्वाचं लक्षण आहे आणि म्हणून राज्य समाजातील वेगवेगळ्या घटकांना राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते.
त्याचबरोबर देशाचा राज्यकारभार सुव्यवस्थित करणे ही देखील राज्याची महत्त्वाची जबाबदारी असते. म्हणजेच निर्णय प्रक्रियेत जशा पद्धतीने समाजातील सर्व घटकांचा समावेश होणं अपेक्षित असतं, त्याबरोबरच देशाचा राज्यकारभार सुस्थितीत चालविणे, चांगल्या पद्धतीने चालविणे ही देखील सरकारची जबाबदारी असते आणि सरकार त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असते. पाचवा आहे लोककल्याण. सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वांचा वापर लोक कल्याणासाठी करणे आणि समाजामध्ये असलेला जो असमतोल आहे तो असमतोल दूर करणे, त्याचबरोबर दुर्लक्षित घटकांकडे लक्ष केंद्रित करणे ही राज्याची जबाबदारी असते. राज्याने विशिष्ट दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला तर समाजातील अनेक घटक दुखावले जातील आणि परिणामी सुशासनाची जी राज्याची कल्पना आहे ती साध्य होणार नाही किंवा राज्यातील लोकांचं कल्याण झालं पाहिजे हा राज्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन साध्य होणार नाही. आणि म्हणून राज्य काय करत असतं, राज्यातील जनतेचं कल्याण व्हावं यासाठी प्रयत्नशील असतं आणि समाजामध्ये जे दुर्लक्षित घटक आहेत या दुर्लक्षित घटकांकडे देखील लक्ष देत असतं. त्यांना विश्वासात घेऊन समाजात एकत्रित करून काम करण्याचं काम सरकार करत असलेलं आपणास दिसून येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वजनिक स्वरूपाची असलेली आपणास दिसून येते. कारण समाजामध्ये अनेक एकात्मतेच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. देशातील एक समान ओळख निर्माण होण्यासाठी समाजामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत या घटकांमध्ये सुसंवाद साधला गेला पाहिजे आणि सुसंवाद साधला तर त्यांच्यामध्ये सलोखा निर्माण होणं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे सलोखा निर्माण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ही जी विविधता आहे ही विविधता सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, आर्थिक, भाषिक स्वरूपाची असू शकते. या सर्व समस्या जरी असल्या तरी देखील त्यात आपण सर्वजण एक आहोत ही भावना असणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ही भावना जर असेल तरच राष्ट्रीय एकात्मता खऱ्या अर्थाने निर्माण होते, राष्ट्रीय एकी खऱ्या अर्थाने निर्माण होत असते. मग राष्ट्रवाद हा राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करत असतो व यातून संकुचित दृष्टिकोन न ठेवता राष्ट्रीय दृष्टिकोन या ठिकाणी निर्माण करत असतो. म्हणून मी भारतीय आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपली दुय्यम ओळख, उदाहरणार्थ मी मराठी, मी तामिळी, मी पंजाबी, मी हिंदू, मी शीख, मी मुसलमान, मी ख्रिश्चन
अशी ओळख जी आहे ती ओळख पुसून जात नाही, कारण आपण भारतात राहतो आणि आपण भारतात राहत असल्यामुळे पहिलं आपण भारतीय आहोत. पहिलं मी भारतीय आहे आणि नंतर मी मराठी आहे, मी तमिळी आहे, मी पंजाबी आहे. हा दुय्यम भाग या ठिकाणी गौण म्हटला जात नाही आणि म्हणून ती राष्ट्रीय ओळखीपेक्षा फक्त गौण मानली जात असते. अमेरिकेत या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा किंवा सालाड ब्लो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. या सालाड ब्लोमध्ये सांस्कृतिक एकत्रीकरण होत नाही, तर स्वतःचे अस्तित्व जपत राष्ट्रीय ओळखीला अग्रक्रमाने प्राधान्य दिलं जातं. भारताचंही तसंच आहे. मी भारतीय आहे म्हणून आपली जी भाषा आहे किंवा आपला जो धर्म आहे, आपला जो वंश आहे, आपण ज्या प्रदेशाचे आहोत याची ओळख पुसली जात नाही. भारतीयामध्ये हे सर्व घटक येत असतात. या मेल्टिंग पॉट अँड सॅलड ब्लो म्हणजे अमेरिकन या कोशिंबिरीचा वाडगा जे म्हटलं त्याचं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण करूया. अमेरिकी समाजाचं वर्णन करण्यासाठी ही संकल्पना वापरली जात होती. यात अशी कल्पना आहे की पूर्ण राष्ट्र हे एका मोठ्या गड्यासारखे आहे. अमेरिकेत प्रवेश करणारी व्यक्ती या मोठ्या घड्यामध्ये येते व कालांतराने अमेरिकी व्यवस्था व तेथील समाज यांच्याशी ती एकरूप होते व प्रत्येक व्यक्तीची सांस्कृतिक ओळख. मग पुन्हा आलं या ठिकाणी इटालियन, फ्रेंच, जर्मनी, आफ्रिकन, आशियाई इत्यादी. ही सांस्कृतिक ओळख विरघळून एक नवीन अमेरिकी संस्कृती तयार होते. याला सॅलड ब्लो असं म्हटलेलं आपणास दिसून येतं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हणतात की राष्ट्रीय एकात्मता ही विटा किंवा सिमेंटने निर्माण करता येत नाही किंवा छन्नी आणि हातोड्याने देखील ती निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते. जसं प्रेम आपल्या भारतीयाविषयी असलेलं प्रेम, आपल्या भारताविषयी असलेलं प्रेम आपल्याला दुसऱ्याने सांगितलं म्हणून आपण भारतावर प्रेम करतो असं नाही, तर ते आतून येणं महत्त्वाचं असतं. आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम करतो, ते आतून येतं. दुसऱ्याने सांगितलं म्हणून आपलं ते प्रेम येत नाही, तर ते आतून आलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये ते निर्माण करावं लागतं. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात देखील असं म्हणतात की संस्कृतीच्या प्रारंभापासूनच भारतीय जनतेच्या मनात एकात्मतेचे स्वप्न होते आणि ते दबावातून निर्माण न होता आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या श्रद्धा आणि सहिष्णुतेची परंपरा, विविधता असणारी मान्यता आणि प्रोत्साहन यामुळे निर्माण झालेलं असतं. म्हणजेच ते आतून आलेलं असतं. आपल्यावर ज्या परंपरा, रूढी, संस्कृतींचा जो प्रभाव आहे त्या प्रभावातून या बाबी या हृदयात शांतपणे निर्माण झालेल्या असतात. त्याचबरोबर डॉक्टर ब्रिजमोहन यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास राष्ट्रांतर्गत असलेल्या विभिन्न समूहांनी आपल्या
संकुचित निष्ठा ओलांडून राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्याच्या कार्यात सहभागी होण्याची मानसिक सामाजिक प्रक्रिया म्हणजे राष्ट्रीय प्रक्रिया, राष्ट्रीय एकात्मता होय. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. राहिलेला भाग नंतरच्या तासाला.